मुंबईतल्या कबूतरखान्यांचा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते। कबूतरखाने बंद करण्यासंदर्भात कोर्टाने निर्णय दिलेला असताना धर्माच्या आड कोणी आलं तर कोर्टालाही मानणार नाही हे सांगतानाच प्रसंगी शस्त्रही उचलू असा इशाराच जैन मुनी निलेश चंद्र यांनी दिलाय। पाहूयात। मुंबईत कबूतरखाना आणि कबुतरांना दाणं टाकण्यास बंदी करण्यात आली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेनं अनेक ठिकाणी कबूतरखाने बंद केले आहेत। दादरच्या कबूतरखान्याला मुंबई महापालिकेनं ताडपत्रीनं झाकलं होतं। त्यानंतर जैन समाजानं आंदोलन करत कबूतरखान्यावरील ताडपत्री काढून टाकण्याचा प्रयत्न केला। आंदोलक कबूतरखान्यामध्ये घुसून त्यांनी ताडपत्री सोडवून कबूतरखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला। यावर न्यायालयानं ताशेरे सुद्धा ओढले। या सगळ्या घडामोडींनंतर प्रकरण निवळेल असं वाटत असतानाच तिथं दादरमधून एक नवा व्हिडिओ समोर आला। लालबागच्या एका जैन रहिवाशानं दादरमध्ये येऊन गाडीवर कबुतरांना खाद्य टाकल्याचं पाहायला मिळालं। एवढंच नाही तर आणखीन 12 गाड्या येणार असंही सांगून टाकलं। कौन आपका गाड़ी है? किधर रहते हो आप? हाँ, लालबाग में। आपके इधर ये करने को जगह नहीं है? आपके घर बिल्डिंग के नीचे करो ना। 12 गाड़ी और आ रही है। 12 गाड़ी और आ रही है, अच्छी बात है, अच्छी बात है। आप यानी हमें धमका रहे हो कि आप 12 गाड़ी और ले रहे हो। नहीं नहीं, आप सही हो, आपके इधर जगह नहीं है ये करने को। वहाँ पे डालने के लिए मना किया है ना। नहीं नहीं, आप सही हो, यहाँ पे डालने के लिए मना किया क्योंकि वहाँ पे कबूतर बहुत ज्यादा हुए भाई साहब। हाँ नहीं, वहाँ पे जो कबूतर का प्रॉब्लम है ना वो आप जैसे लोगों की वजह से है। आप एक्शन यानी आरटीओ में जाने ही वाला है और सीएम को भी ये ट्वीट होने वाला है। आपको क्या लगता है, आप मनमानी करोगे? दरम्यान हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या कार मालकाविरोधात गुन्हा दाखल करत ही कारही पोलिसांनी जप्त केली आहे। यानंतर कबूतरखाना परिसरात काहीसं वातावरण शांत होईल अशी अपेक्षा होती, पण दादर कबूतरखाना परिसरात दाखल झालेल्या जैन मुनी निलेश चंद्र यांनी या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेत थेट प्रसंगी हाती शस्त्र घेण्याचा या मुद्द्यावरून इशारा दिलाय। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू राहणार असं सांगत वेळ आली तर शस्त्र देखील उचलू असा इशारा जैन मुनी निलेश चंद्र यांनी दिला। आम्हाला शस्त्र उचलायची काम नाहीये, आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू। काही शस्त्र जे लोक शस्त्र होते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही। यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू। दरम्यान 3 जुलैला पावसाळी अधिवेशनादरम्यान मंत्री उदय सामंत यांनी कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होण्याचा धोका असल्यानं मुंबईतील 51 कबूतरखाने तात्काळ बंद करण्याची घोषणा केली। या घोषणेनंतर बीएमसीनं शहरातील कबूतरखान्यांविरोधात मोहीम सुरू केली, ज्या अंतर्गत कबुतरांना खायला घालणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला आणि कबूतरखान्यांना बंद करण्यात आला। दादर पश्चिम इथला कबूतरखाना पालिकेनं ताडपत्री लावून बंद केला। यानंतर जैन धर्मीय यांच्याकडून थेट कबूतरखाना खुला करावा म्हणून आक्रमक होत कबूतरखान्यावर लावलेली ताडपत्री काढत आंदोलन झालं। यानंतर मात्र हे सगळं प्रकरण कोर्टात पुन्हा सुनावणीला गेलं आणि न्यायालयानं आंदोलनावर ताशेरे ओढत कबूतरखाने बंदच राहतील असे आदेश दिले। असं असताना आता अनेक जणांकडून युक्त्या लावून कबूतरांना धान्य टाकण्याचे पराक्रम हे सुरू आहे। काही जण गच्चीवर कबूतरांना धान्य देत आहेत तर काही गाडीच्या छतावर। त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा धाक आहे की नाही असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान यावर राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया उमटत आहेत। जैन समाज हा परंपरेने अहिंसक मानला जातो, संयमी मानला जातो। त्याच्या हातात जर चाकू आणि शस्त्र असतील तर त्यांनी त्यांच्या धर्माचा ते पाळत नाहीत। याचं कारण या समाजाला हिंसक बनवण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतो। तर त्यांच्यामुळेच हा समाज आपल्या विचारापासून, आपल्या धर्माच्या विचारापासून दूर जाताना मला दिसतो। धरून चालू होते कोर्टात आणि महत्त्वाची गोष्ट एवढंच आहे की स्थानिकांना जे पाहिजे असतं तेच झालं पाहिजे, तिथे जे राहणारे नागरिक आहेत तेच झालं पाहिजे।
कबूतरखाने सुरू ठेवायचे की बंद करायचे यावर पुढील सुनावणी आता 13 ऑगस्टला पार पडेल. न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेनं कबूतरखाने झाकले आहेत, बंद केले आहेत. पण जैन धर्मियांकडून भावना मात्र अनावर होत या विरोधात संताप व्यक्त होतोय. आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना. आमच्या धर्माच्या जर विरुद्ध आलं तर बस, धर्माच्या विरुद्ध आलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही. याच पार्श्वभूमीवर आता दादर इथल्या कबूतरखान्याच्या परिसरात तगडा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. पोलीस असतील किंवा जैन बांधव असतील आणि महापालिका असतील यांमध्ये आपापसात होणारा संघर्ष हा 13 तारखेला लागणाऱ्या न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असेल. नाहीतर अहिंसाप्रिय मानल्या जाणाऱ्या जैन समाजाने आता हातात थेट शस्त्र घेण्याची भाषा वापरलेली आहे. परिणामी उच्च न्यायालय या सर्व आंदोलनाची दखल घेऊन नेमका काय निर्णय देते यावरती जैन समाजाच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरेल. कॅमेरामन निकेश मोरेसह मी चेतन नावरे, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.